नमस्कार, मी विशाल परदेशी. जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. या बुलेटिनमध्ये आपण खास करून भेटत असतो की आत्ता या क्षणापर्यंत जगाच्या पाठीवर नेमकं कुठे कुठे काय काय घडलंय. सुरुवात करूया जपानच्या बातमीपासून. जपानमध्ये या वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजेच फेब्रुवारीत लसीकरणाची मोहीम सुरू झाली होती, पण अजूनही लसीकरणाचा वेग अत्यंत संथ आहे. स्थानिक लोकांमध्ये लस घेण्याबद्दल असलेला निरुत्साह आणि लसीकरण केंद्राच्या बाहेर वेटिंग रूममध्ये असलेली कमी जागा यामुळे लसीकरणावर परिणाम होत असल्याचं सांगण्यात येत आहे. एजी कुसुमी लसीकरण केंद्रामध्ये आठवड्याचे 7ही दिवस पण फक्त 1च तास लसीकरण ज्येष्ठ नागरिकांसाठी ठेवण्यात आलंय. या 60 मिनिटांमध्ये 50 जणांना लस देण्यात यावी अशी अपेक्षा आहे. ज्यांनी लस घेतली आहे त्यांना नंतर 15 मिनिटं थांबवण्यात येतं. त्यावेळेस सुरक्षित अंतर राखणं बंधनकारक आहे. पण लसीकरणाची गती वाढवण्यासाठी छोट्या छोट्या जागेतही लसीकरण केंद्र उभारण्यात आली आहेत. याचा परिणाम लसीकरणावर होतोय. चीनमध्ये गुआनझू शहरात एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्वारंटाईन केंद्र बांधलं जाणार आहे. यामध्ये 5000 व्यक्तींची सोय करण्यात आली आहे. बाहेरच्या देशांमधून येणारा तसंच देशात फैलावणारा संसर्ग रोखला जावा यासाठी हे केंद्र असेल अशी माहिती चीनचे प्रसिद्ध श्वसन रोगतज्ञ झॉंग नाशन यांनी दिली आहे. डेल्टा व्हेरियंटचा प्रसार रोखण्यासाठी तापावरील नियंत्रण अधिक गरजेचं आहे. तसंच चांगल्या दर्जाची विलगीकरण केंद्र आवश्यक आहेत असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्यासाठी इतरांपासून विलगीकरणाच्या इमारती किमान 20 मीटर अंतरावरती असणं गरजेचं आहे असं देखील त्यांनी सांगितलं. या केंद्रामध्ये प्रत्येक रूमही आयसोलेटेड असेल, त्यामुळे क्रॉस इन्फेक्शन होणार नाही असा दावाही त्यांनी केला. स्पेनमध्ये बाहेर जाताना मास्क घालण्यावरील निर्बंध शनिवारपासून उठवण्यात आले. स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सॅचेज यांनी 1 आठवड्यापूर्वी याबद्दलची घोषणा केली होती. पर्यटन आणि स्थानिकांनी या घोषणेचं स्वागत केलं आहे. 1 वर्षांनंतर आता मुक्त झाल्यासारखं वाटतं अशी प्रतिक्रिया एका शिक्षकाने दिली. काही आठवड्यांपासून काही प्रांतांनी बाहेर मास्क घालण्याची अट शिथिल करण्याची विनंती केली होती. हैतीमध्ये अजूनही कोविडच्या लसीची प्रतीक्षाच आहे. इथं जवळपास 10,10,000 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. मृत्यूसंख्या ही वाढते. हॉस्पिटल्स रुग्णांनी भरून गेलेली आहेत. अमेरिकेत कोवॅक्स मोहीम सुरू न केलेला हैती हा एकमेव सदस्य देश आहे. लसीचा साठा मिळवण्यापूर्वी हैतीमध्ये कायदेशीर आणि प्रशासकीय पावलं उचलणं गरजेचं आहे असं द पॅन अमेरिकन हेल्थ ऑर्गनायझेशनचे सहाय्यक संचालक जार्बास बार्बोसा यांनी म्हटलेलं आहे. लसीचा साठा असला तरी हैतीमधल्या नागरिकांना लस घ्यायला कसं तयार करायचं हा मोठा प्रश्न हैतीच्या सरकारी अधिकाऱ्यांसमोर आहे. संयुक्त राष्ट्राच्या ज्या गरीब देशांना लसी पुरवल्या जात आहेत त्यात हैतीचाही समावेश आहे. पण आता लसींचा पुरवठा 10 कोटींनी कमी करण्यात आला, त्याचा परिणाम होऊ शकतो. जगभरात 25 जून नाविक दिन म्हणून साजरा केला जातो आणि या दिवशी बंदरांवर त्यांच्या सन्मानार्थ हॉर्न वाजवले जातात. लॉस एंजेल्सच्या बंदरावर जहाजातून माल घेऊन आलेल्या नाविकांना असे क्रूज शिप्सनं वाजवलेले हॉर्न ऐकायला आले आणि या नाविकांना मोफत लसीकरण करण्यात आलेले. कोविडच्या काळात या नाविकांनी केलेल्या कामाचं विशेष कौतुक केलं जात आहे. त्यांच्यासाठी खास मोबाईल लसीकरण केंद्र जहाजावर नेण्यात आलेली आहेत. तर फिलिपाईन्सवरून आलेल्या क्लेरेन्स पॅमिनेनं या उपक्रमाचं स्वागत केलं. अमेरिकेतील ऑरेगॉनमधील कोविडबद्दलचे सर्व निर्बंध 30 जूनपर्यंत उठवले जातील. किंवा राज्यातील 70% लोकांनी किमान 1 डोस घेण्याची प्रक्रिया आधी पूर्ण झाली तर 30 जूनपूर्वी ही निर्बंध उठवले जातील आणि त्यानंतर बहुतेक ठिकाणी मास्क घालणं बंधनकारक राहणार आहे. लोकांच्या एकत्र जमण्याच्या संख्येवर मर्यादा नसेल आणि शारीरिक अंतर राखण्याची अटही नसेल. याचाच अर्थ ऑरेगॉन 100% खुलं होईल. ऑरेगॉनमध्ये वर्षभरापेक्षा जास्त दिवस कडक निर्बंध लागू आहेत. थायलंडमध्ये चीनची सिनोफार्म लस द्यायला शुक्रवारपासून सुरुवात झाली. थायलंडमध्ये कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. बँकॉकमध्ये 20 जून रोजी सिनोफार्मचे 20 लाख डोस पोहोचले. चीनच्या सिनोव्हॅक आणि स्थानिक उत्पादित ॲस्ट्राझेनेका लसीला पर्याय म्हणून ही लस वापरली जाणार आहे. सिनोफार्म लस थायलंडमध्ये खाजगी संस्थेनं घेऊन वितरित करण्यात येते आणि ही लस विक्रीसाठी आहे. मात्र स्थानिक समुदायातील ज्यांना धोका आहे अशा लोकांसाठी ही लस मोफत देण्यात येणार आहे. या वर्षाअखेरपर्यंत थायलंडमध्ये 70% लोकांचं लसीकरण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं. अर्जेंटिनाची राजधानी ब्युनोस एरिसमध्ये सामाजिक अंतराच्या अटी शिथिल करण्यात आलेल्या आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी झाल्यानं निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता लोकांना रेस्टॉरंटच्या आतमध्ये बसून खाता येईल. तसंच जिममध्ये जाऊन व्यायामही करता येणार आहे. 30% लोकांच्या मर्यादेसह धार्मिक कार्यक्रम आयोजित करायलाही परवानगी आहे. थिएटर्समध्ये आता 30 ते 50% प्रेक्षकांसाठी परवानगी देण्यात आली आहे. 5 जुलैपासून माध्यमिक शाळा प्रत्यक्ष सुरू होणार आहेत. मात्र नवीन विषाणूमुळे शहराला तिसऱ्या लाटेचा धोका आहे असा इशारा ब्युनोस एरिसचे आरोग्यमंत्री जे आहेत त्यांनी देऊ केला.
रशियाची स्पुटनिक आणि चीनची सिनोव्हॅक लसीला मान्यता देण्याच्या प्रक्रियेला गती देण्यात यावी या मागणीकरता इकॉनॉमिक फ्रीडम फायटर्सच्या सदस्यांनी दक्षिण आफ्रिकेच्या हेल्थ प्रॉडक्ट्स ऑथॉरिटीवर मोर्चा काढला। सध्या कोरोना मृतांच्या संख्येत खूप वाढ होते आणि त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी स्पुटनिक आणि सिनोव्हॅक या प्रभावी ठरणाऱ्या लसी मिळाव्यात अशी मागणी त्यांनी केलेली आहे। दक्षिण आफ्रिकेत लसीकरण अत्यंत संथगतीनं होतंय, त्यामुळे रुग्णसंख्येत वाढ झाल्याचा आरोप होतोय। जर आता लॉकडाऊन लागलं तर आम्ही ते मान्य करणार नाही असं या मोर्चेकरांनी सांगितलं। व्हेनेझुएलामध्ये क्युबानं पाठवलेले स्थानिक उत्पादित केलेल्या अब्दाला लसीचे 30,000 डोसेस पोहोचलेत। क्युबानं तयार केलेली लसीची ही पहिली बॅच आहे आणि ही लस कोविडवर 92.28% प्रभावी असल्याचं चाचणीत सिद्ध झालंय असं क्युबाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं। व्हेनेझुएला आणि क्युबामध्ये अब्दाला लसीचे 10,20,000 डोसेस देण्याबाबत करार झालाय। येत्या काही महिन्यात क्युबा हे डोस व्हेनेझुएलामध्ये पोहोचवणार आहे। क्युबामध्ये स्थानिक निर्मिती केलेल्या अब्दाला आणि सोबेराना अशा दोन लसी ज्या आहेत ते उपलब्ध आहेत, मात्र या दोन्ही लसींना जागतिक आरोग्य संघटनेनं आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिलेली नाही। मात्र लवकरच मान्यता मिळेल असं क्युबाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं। अमेरिकेतल्या फ्लोरिडामध्ये कोसळलेल्या इमारतीच्या दुर्घटनेनंतर अजूनही 159 लोक बेपत्ता आहेत। रात्रभर बचाव आणि शोधकार्य सुरू आहे। 24 तासांनंतरही काही लोक जिवंत सापडण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे शोधकार्य सुरूच ठेवल्याचं मियामीच्या महापौरांनी सांगितलं। शोधकार्यात मायक्रोफोन्स आणि श्वानांची मदत घेतली जाते। आतापर्यंत 4 जण या दुर्घटनेत ठार झालेत। जोरदार वारा आणि पावसामुळे या मोहिमेत अडथळा आला। मियामीत कोसळलेल्या इमारतीच्या दुर्घटनेत ऑर्थोडॉक्स सिनेगॉगचे काही सदस्यही बेपत्ता झाल्याची माहिती। या सगळ्यांसाठी त्यांच्या समुदायाचे शल ऑफ बल हार्बरचे संस्थापक प्रार्थना करतायत। नेमके किती सदस्य बेपत्ता आहेत याबद्दल सांगता येत नाही, पण एक मोठा गट नक्की होता असं त्यांचं म्हणणं आहे। आतापर्यंत 159 जण बेपत्ता असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। अफगाणिस्तानमध्ये तालिबानी हिंसाचार वाढत असताना सुरक्षा दलांनी जिल्हे ताब्यात घेतले। तसं अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी यांनी म्हटलेलं आहे। अमेरिका आपलं सैन्य काढून घेते, अशा वेळेस हे स्थैर्य महत्त्वाचं आहे। अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबतची चर्चा सकारात्मक झाली असं देखील त्यांनी म्हटलंय आणि जरी अमेरिकेनं सैन्य काढलं तरी हे काम कायम सुरू राहील असं आश्वासन बायडेन यांनी दिल्याचं घनी म्हणाले। 2001 पासून सुरू असलेल्या अफगाणिस्तानच्या सुधामध्ये 2,500 अमेरिकन सैनिक मारले गेलेत तर 20,000पेक्षा जास्त जण जखमी झाले। जॉर्ज फ्लॉइड याच्या हत्येच्या आरोपाखाली मिनेपोलिसचे माजी पोलीस अधिकारी डेरेक चॉविनला 22.5 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली। 1 वर्षापूर्वी जॉर्ज फ्लॉइडचा मृत्यू झाला होता आणि त्याची हत्या झाल्याचा आरोप त्याच्या मित्र आणि कुटुंबियांनी केला होता। वकिलांनी 30 वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची मागणी केली होती, पण ती मान्य झाली नाही। केवळ त्वचेचा रंग काळा किंवा अन्य आहे म्हणून पोलिसांकडून मारले जाणार नाही, त्याच दिवशी खरा न्याय मिळेल अशी प्रतिक्रिया फ्लॉइडच्या कुटुंबाच्या वकिलांनी दिली आहे। जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या डेरेक चॉविनला मिळालेली तुरुंगवासाची शिक्षा योग्यच आहे अशी प्रतिक्रिया अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी दिली आहे। मात्र आपल्याला याबद्दल अधिक माहिती नसल्याचं त्यांनी सांगितलं। अफगाणिस्तानच्या नेत्यांच्या भेटीदरम्यान त्यांनी ही प्रतिक्रिया दिली। जॉर्ज फ्लॉइडच्या गळ्यावर आपला गुडघा दाबून त्याला ठार मारल्याचा आरोप मिनेपोलिसचा श्वेतवर्णीय पोलीस अधिकारी चॉविन याच्यावरती ठेवण्यात आला होता। जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूप्रकरणी चॉविनला सुनावलेल्या शिक्षेमुळे निराश झाल्याचं जॉर्जची मैत्रीण कोर्टनी रॉस हिने म्हटलंय। ही शिक्षा जास्त द्यायला हवी होती, पण ही सुरुवात आहे आणि हा लढा मी सुरूच ठेवणार आहे असं देखील तिने म्हटलंय। वकिलांनी दोषींना 30 वर्षांची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली आहे। जॉर्ज फ्लॉइडचं नाव यानंतरही प्रेम आणि सकारात्मकतेसाठी घेतलं जाईल असा विश्वास तिनं व्यक्त केला। अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्या पहिल्या अमेरिका मेक्सिको सीमेच्या दौऱ्यावर त्या जाणार आहेत। स्थलांतर रोखण्यासाठी बायडेन प्रशासनाने ठोस भूमिका घेतली आहे, तरीही हॅरिस सीमेवर गेल्या नव्हत्या, याबद्दल त्यांच्यावर टीका होत होती। हॅरिस एल पासो परिसराला भेट देणार आहेत। मध्य अमेरिकेतून अमेरिकेत होणाऱ्या स्थलांतराच्या वाढत्या प्रमाणाबद्दल ठोस पावलं उचलण्याच्या सूचना अध्यक्ष बायडेन यांनी त्यांना दिल्या होत्या आणि त्यानंतर हॅरिस या सातत्यानं स्थानिक नेत्यांशी संपर्कात आहेत। मात्र हॅरिस यांच्या या भेटीबद्दल सविस्तर माहिती उपलब्ध होऊ शकली नाही। कोलंबियाचे अध्यक्ष आयव्हॅन डोक
आणि त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरला अचानक आग लागली। व्हेनेझुएलाच्या सीमेवर असताना ही दुर्घटना घडली। अध्यक्षांच्या विमानावर थेट हल्ला करण्याचा हा प्रयत्न होता असं बोललं जात आहे। मात्र अध्यक्षांसह हेलिकॉप्टरमधील सर्वजण सुरक्षित आहेत असं संरक्षण मंत्री डिएगो मोलानो यांनी स्पष्ट केलं। कोलंबियन हवाई दलाच्या या हेलिकॉप्टरला काही ठिकाणी गोळीबारामुळे छिद्र पडल्याचा व्हिडिओ जो आहे तो प्रसिद्ध करण्यात आला। मात्र नेमका कोणत्या वेळेस हा हल्ला झाला हे समजू शकलेलं नाही। अशा प्रकारचे कितीही भ्याड हल्ले झाले तरी आपण ड्रग्ज, दहशतवाद आणि संघटित गुन्हेगारींविरोधातला लढा सुरूच ठेवणार असल्याचं अध्यक्ष डोक म्हणाले। अपेक्षेप्रमाणेच उत्तर पश्चिम पॅसिफिक भागाला उष्णतेच्या लाटेचा मोठा तडाखा बसायला सुरुवात झाली असून वॉशिंग्टन आणि ऑरेगॉनमधील नागरिकांच्या अंगाची उष्णतेच्या लाटेमुळे अक्षरशः लाही झाल्याचं बघायला मिळतंय। शुक्रवारी या भागात तापमान 30 अंशांपेक्षा जास्त नोंदवलं गेलं असून शनिवारी आणि रविवारी तापमानात आणखी वाढ होण्याचा इशारा हवामान विभागानं दिला होता। ही उष्णतेची आलेली लाट रेकॉर्ड ब्रेक तापमानाची नोंद करेल असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। वॉशिंग्टन पासून ते पोर्टलंड आणि दक्षिण ऑरेगॉन या भागांमधील तापमान पुढील काही दिवस 35 अंशांच्याही पुढे जाण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला। सेनेगलमधील डाकारमध्ये पोलीस आणि निदर्शकांमध्ये संघर्ष झाला। दहशतवाद विरोधी कायदा आणि पिनल कोड सुधारणा कायद्याच्या विरोधात ही निदर्शनं करण्यात आली। नॅशनल असेंब्लीमध्ये यावर चर्चा होणार आहे आणि या ठिकाणी तसंच शहरात अनेक ठिकाणी कडक सुरक्षा ठेवण्यात आली आहे। शेख अँटा डिओप युनिव्हर्सिटीच्या परिसरात पोलिसांवर निदर्शनकर्त्यांनी दगडफेक केली। त्याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला। माली देशाची राजधानी बामाकोमध्ये शेकडो आंदोलक एकत्र जमले होते। आंदोलकांकडून देशातील फ्रेंच सैन्य पूर्णपणे परत बोलावलं जावं या मागणीकरता आंदोलन करण्यात आलं। एका राजकीय संघटनेने या आंदोलनाचं आयोजन केलं होतं। सध्या मालीमध्ये पुष्कळ पाऊस पडत असल्याने आयोजकांना अपेक्षित असलेली आंदोलकांची संख्या दिसली नाही। आंदोलकांपैकी काहींनी रशियाचे झेंडे आणि रशियाला समर्थन दर्शवणारे बॅनर देखील सोबत आणलेले होते। काहींनी रशिया आणि मालीचे संबंध सुधारावेत अशी मागणी केली। 2012 पासून मालीमध्ये इस्लामिक जहाल मतवादी बंडखोरांचं प्राबल्य राहिले। त्यातच संयुक्त राष्ट्रांच्या शांती दलाच्या माध्यमातून अनेक भागात शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। जर्मनीच्या 12 सैनिकांवर मालीमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर ते जखमी झाल्याचं जर्मनीच्या संरक्षण मंत्र्यांनी जाहीर केल्यानंतर या आंदोलकांना मालीमध्ये सुरुवात झाली। शुक्रवारी स्लोवेनियाला स्वातंत्र्य मिळून 30 वर्ष पूर्ण झाली। या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला स्लोवेनियाचे शेजारी असलेल्या हंगेरी, ऑस्ट्रिया आणि क्रोएशिया या देशांच्या नेत्यांनी हजेरी लावली। स्लोवेनियाचे उजव्या विचारसरणीचे पंतप्रधान जेनेज जानसाला विरोध करणारे जवळपास हजारो निदर्शक सुद्धा यावेळी एकत्र आले होते। हंगेरीचे पंतप्रधान विक्टर ऑर्बॉन यांच्यासारखेच लोक हे हुकुमशाह असल्याचा आरोप यावेळी आंदोलक करतायत। जुलै महिन्यात स्लोवेनियाचे युरोपियन संघाचं त्यांनी अध्यक्षपद स्वीकारलं। चेक रिपब्लिक देशातील दक्षिण पूर्व भागात आलेल्या वादळामुळे शेकडो घरांचं नुकसान झालं असून जवळपास 150 लोक जखमी झाल्याची माहिती मिळते। या वादळाला फटका बसलेल्या या भागात बचाव पथकाला मदतीसाठी म्हणून 200 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी देखील तैनात करण्यात आलेले आहेत। यापूर्वी आलेल्या वादळानंतर देशातील मध्य आणि दक्षिण भागांमधील अनेक घरांमधील वीज पुरवठा खंडित झाला होता आणि अनेक रेल्वे रुळांवर झाडं उन्मळून पडल्यामुळे रेल्वे वाहतुकीवरही मोठा परिणाम झाल्याचं बघायला मिळालं। अमेरिकेतील काही भागात सध्या उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून वॉशिंग्टनमधील नागरिकांना स्थानिक प्रशासनाने आता अलर्ट केलं असून ही लाट येण्याच्या दृष्टीने खबरदारी घेण्याच्या सूचना केल्यात। सोबतच लसीकरणावर याचा परिणाम होऊ नये म्हणून वातानुकूलित लसीकरण केंद्रांवरती जाऊन लस घेण्याचं आवाहन केलंय। वॉशिंग्टनचे गव्हर्नर जे इन्स्ली यांनी हवेत जरी उष्णतेचं प्रमाण जास्त असून नागरिकांनी या अशा स्थितीत अधिक खबरदारी घेण्याची गरज असल्याचं आवाहन त्यांनी केलंय। रशियातील नागरिक सध्या प्रचंड मोठ्या उष्णतेच्या लाटेचा सामना करत आहेत। राजधानी मॉस्कोमधील तापमान हे 34 अंशांवरती पोहोचलेलं असून जून महिन्यातील तापमान वाढीचे सगळे रेकॉर्ड यावर्षी मोडीत निघाले आहेत। जून महिन्यात मॉस्कोमधील सरासरी तापमान हे 22 अंशांहून जास्त नसतं, पण यावर्षी मात्र परिस्थिती वेगळी आहे। काही रहिवाशांना या तापमानात राहणं थोडं अडचणीचं होत आहे। काहींना मात्र वाढलेलं तापमान दिलासादायक वाटत असून या अशा वातावरणाचीही सवय असायला हवी असं मत व्यक्त केलं जातं। आणि यानंतर वेळ झाली का ब्रेकची। ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। आणि पुन्हा एकदा सुरू झालेल्या दुकानं आणि व्यवसायांमुळे इथल्या रुग्णसंख्येत वाढ झाली असं आरोग्य अधिकाऱ्यांचं मत आहे। आपल्या
जवळच्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला तर त्याच्या स्मरणार्थ झाड लावण्याची कल्पना कोलंबियामधल्या विविध भागांमध्ये सध्या राबवली जाते. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांनी एका लहान मुलीला तिचा मास्क काढायला सांगितल्याचा व्हिडिओ सध्या सगळीकडे व्हायरल होतोय. त्यानंतर बोल्सोनारो यांच्यावर जोरदार टीका होतीये आणि पुन्हा एकदा त्यांनी राजीनामा द्यावा अशी जोरदार मागणी सुद्धा होतीये. देशात कोरोनाची परिस्थिती अत्यंत भीषण असताना अशा प्रकारे संरक्षण करणाऱ्या उपायांनाच हरताळ फासणाऱ्या राष्ट्राध्यक्षांना पदावर राहण्याचा अधिकार नाही अशी मागणी केली जाते. एका सरकारी कार्यक्रमात बोल्सोनारो यांना शुभेच्छा देण्यासाठी 10 वर्षांची फॅबिया लॅरिसा ही मुलगी स्टेजवर गेलेली होती. तेव्हा तिला बोल्सोनारो यांनी मास्क काढायला सांगितला. त्या मुलीनं तो मास्क काढला सुद्धा आणि हाच व्हिडिओ सध्या टीकेचं लक्ष ठरलाय. ब्राझीलमध्ये कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांकडे लक्ष न दिल्यानं भीषण परिस्थिती ओढवल्याचा आरोप बोल्सोनारो यांच्यावर केला जातोय. ब्राझीलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या वाढतीये आणि याचाच निषेध म्हणून ब्राझिलियामध्ये जोरदार निदर्शनं केली गेली. या निदर्शनांमध्ये देशभरातनं अनेक महिला सहभागी झाल्या होत्या. त्यांच्या हातातल्या झेंड्यांवर त्यांनी कोरोना बळींची नावं लिहिलेली होती. आरोग्यविषयक कोणत्याही समस्या नसताना अनेक जण या कोविडला बळी पडले. अनेकांना आरोग्याच्या समस्या नसून सुद्धा कोविड दरम्यान त्यांना योग्य ते उपचार मिळाले नाहीत म्हणून त्यांचा जीव गेला असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय. ब्राझीलच्या काँग्रेससमोर ही निदर्शनं केली गेली. कोरोना काळात योग्य त्या उपाययोजना न केल्याबद्दल राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांच्या विरोधात चौकशी सध्या सुरू आहे. ब्रिटनमध्ये गेल्या 24 तासात 16,703 नव्या रुग्णांची नोंद झालेली आहे. त्यामुळे आतापर्यंतची रुग्णसंख्या 46,84,572 इतकी झालेली आहे. एकाच दिवसात कोरोनामुळे 21 रुग्णांचा मृत्यू झालाय तर टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर 28 दिवसात मृत्यू झालेल्यांची संख्या 1,28,048 इतकी झालेली आहे. डेल्टा व्हेरियंटमुळे ब्रिटनमधल्या रुग्णसंख्येत कमालीची वाढ होतीये. डेल्टा प्लस व्हेरियंटचे ब्रिटनमध्ये सध्या 40 रुग्ण आढळले.